मंडळ आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त भव्य प्रथम श्रेणी विशेष व्यावसायिक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 आपण पाहिलं जयपूर कप्स याकडून चढाई करताना नितीन धनकर आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न होता। 1+1 2 पॉईंट या ठिकाणी दिले जातील। 25 आणि जर्सी क्रमांक 26 हे दोन्ही खेळाडू प्रथम बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात। अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, थोडासा वेळ घेतला आणि युनियन बँकचे दोन खेळाडू या ठिकाणी सर बाद होताना पाहायला मिळतात। थैंक यू सर। नमस्कार, स्वागत है आप सभी दर्शकों का इस ब्लॉकबस्टर कबड्डी टूर्नामेंट में। वंदे मारुति सेवा मंडल की ये जो बेहतरीन टूर्नामेंट है, उस टूर्नामेंट में आप सभी दर्शकों का दिल से स्वागत है। यूनियन बैंक बनाम जयपुर कप्स, ये बिग फाइट महामुकाबला हम सभी दर्शकों को देखने को मिल रहा है। पहले ही रेड में बहुत ही बढ़िया मुकाबला यहाँ पर होते हुए नज़र आ रहा है। यहाँ पर थोड़ी सी गर्मा गर्मी नज़र आ रही है मुकाबले के अंदर। यूनियन बैंक बनाम जयपुर कप्स। यस बेहतरीन सर, यहाँ पे कबड्डी की प्रतियोगिता चल रही है। वंदे मारुति सेवा मंडल के माध्यम से अखिल भारतीय स्तर पे चलने वाला ये कबड्डी का महासंग्राम यहाँ पे हो रहा है श्रमिक जिम खाना में। और सभी दर्शक यूट्यूब लाइव से माध्यम से जुड़े हुए सभी यूट्यूब दर्शकों का यहाँ पे स्वागत किया जाता है, क्योंकि हर बार आप देख रहे हैं कि मराठी में भी समालोचन हो रहा है, कॉमेंट्री हो रही है, और यहाँ पे हिंदी में भी कॉमेंट्री हो रही है। क्योंकि हमारे जो दर्शक है खाली मुंबई महाराष्ट्र के नहीं है, तो महाराष्ट्र के बाहर का भी जो हमारे प्रेक्षक है, दर्शक है, उनके लिए भी हिंदी में पूरे दुनिया में, यस सही सर, पूरे दुनिया में से यहाँ पे सब प्रेक्षक हमारे इस प्रतियोगिता को देख रहे हैं। नहीं, ये प्रतियोगिता केवल मुंबई और महाराष्ट्र के लिए नहीं है, ये प्रतियोगिता पूरे वर्ल्ड के लिए है। ये प्रतियोगिता केवल वंदे मारुति ने इस प्रतियोगिता का ये जो यहाँ पे अच्छी शुरुआत देख सकते हैं टीम जयपुर के माध्यम से। टू टच करने का प्रयास था, बोनस अटेम्प्ट करने का प्रयास था, पर यहाँ पे देख सकेंगे जर्सी नंबर 23 में सोमवीर, एक प्रो स्टार कबड्डी खिलाड़ी है। यहाँ पे नितीन धनकर चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 6 परिधान खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल। पहिल्या चढाईमध्ये 2 पॉईंट यांनी घेतल्या होत्या माने। पुढची चढाई त्याची एमटी पाहायला मिळते। ही देखील मॅच एक हाय वोल्टेज ड्रामा आपल्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल। जयपुर कप का ये बड़ा खिलाड़ी है। इस समय रेड के लिए 7 नंबर की जर्सी पहनकर यूनियन बैंक का ये बड़ा खिलाड़ी रोका गया। यहाँ पर बाहर फेंका गया इस खिलाड़ी को। बहुत ही बढ़िया कॉम्बिनेशन टैकल यहाँ पर देखने को मिला। अच्छी शुरुआत हुई है यहाँ पर जयपुर कप्स की। कॉम्बिनेशन अभी तक खाता खुला नहीं है यूनियन बैंक का, कहीं ना कहीं सोचना पड़ेगा। 4 बनाम 1 के रेड पर यहाँ पर फिर से एक बार अच्छा टैकल यहाँ पर देखने को मिला यूनियन बैंक की ओर से। खाता खुल चुका है अभी यूनियन बैंक का। रनिंग हँडल्स मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी खेळाडूचा पाठीमागे लक्ष नव्हतं आणि पाठूनचा पाहिला तर फॉलो बॅक चांगला पाहायला भेटला युनियन बँकेच्या टीमकडून, आणि तोच महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायला भेटला। म्हणजे या ठिकाणी 1 गुण आता युनियन बँकेच्या खात्यामध्ये पाहायला भेटतोय। 1 आणि 3 जयपूर अशी आपल्याला स्थिती आता या मॅचमध्ये पाहायला भेटेल। पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहिलं तर नितीन धनकर स्टार खेळाडू आहे, प्रो स्टार कबड्डी खेळाडू। या संपूर्ण सीझनमध्ये या खेळाडूची चर्चा झाली आहे, चांगला खेळाच्या माध्यमातून करण्यात आला, आणि तो खेळाडू आता चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की आता फक्त या ठिकाणी 5 खेळाडू पाहायला मिळतात युनियन बँकेचे। इथं बोनस तुम्हाला नाही आहे, बोनस ऑफ आहे, या ठिकाणी ऑन नाही आहे, आणि या ठिकाणी एमटी रेड करून जाताना पाहायला भेटेल नितीन। निश्चित तौर पर नितिन धनकर ने प्रो कबड्डी में काफ़ी ज़्यादा प्रभावित किया था, दर्शकों का दिल जीता था इस खिलाड़ी ने। लेकिन अभी दिल जीतना ही काफ़ी नहीं रहेगा, इस टूर्नामेंट को भी जीतना जयपुर पिंक कप के लिए काफ़ी ज़्यादा मुश्किल रहने वाला है। लेकिन क्या होगा ग्राउंड के अंदर ये देखने की कोशिश की जाएगी। बरोबर आहे, कारण की इथं चढाई करताना आपल्याला सोमवीर पाहायला भेटतो। हा देखील प्रो स्टार कबड्डी खेळाडू आहे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे, आणि त्याच्या चढाईच्या माध्यमातून यावेळेस युनियन बँकेने देखील चांगले खेळाडू दाखल करताना पाहायला मिळतात, कारण की ही स्पर्धा महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते। एक अच्छा खिलाड़ी है, लंबा खिलाड़ी है, और अच्छे हाइट का अच्छा इस्तेमाल किया है इस खिलाड़ी ने। 15 नंबर की जर्सी पहनी है, कारण की हा खेळाडू हिमांशु
हिमांशू पाहायला मिळतो, कारण की हा खेळाडू जेव्हा आता मैदानामध्ये आला होता ना सर, त्यावेळेस त्याची हाईट बघून मी देखील चक्रवलो. इतकी त्याची हाईट आहे, म्हणजे आता नुसतं पडला, झोपला आणि मिडल लाईन त्यांनी लगेच क्रॉस करून टाकले आणि 2 पॉईंट आपल्या खात्यामध्ये लगेच ॲड देखील केले. इसकी हाइट इतनी बड़ी है कि ये खिलाड़ी आसमान भी छू सकता है और मुकाबले अभी उस स्तर का हो रहा है। यूनियन बैंक भी हार मानने के लिए रेडी नहीं है। हर मुकाबले में, हर टैकल में, हर रेड में यहाँ कुछ ना कुछ मैदान के अंदर होता हुआ नजर आ रहा है। कारण की प्रत्येक चढाईमध्ये बघा, प्रत्येक चढाईमध्ये हा खेळाडू गेला, तो खेळाडू गेला, म्हणजे तर स्थिती अशी पाहायला मिळते, झटपट पटापट पॉईंट असे घेतले जात आहेत. और लक्ष्मी जी घर के अंदर, ये भी सही है। और चले आता पाहूया चलते शेवटच्या दिवशी ही लक्ष्मी कोणाकडे जाणार आहे. 5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. तो पुरस्कार कुठला संघ जिंकणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही लक्ष्मी म्हणालात म्हणून मी तसं सांगतोय की हे 5 लाख रुपये कुठला संघ जिंकणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे शेवटच्या दिवशी, कारण की त्या प्रेक्षकांची भरपूर गर्दी असणार आहे. आणि आमचे ॲलन सर तर तुटून पडणार आहेत प्रेक्षकांवरती, खेळाडूंवरती. प्रत्येक खेळाडूची बाईट घेतली जाईल, प्रेक्षकांकडनं बाईट घेतली जाईल, या स्पर्धेबद्दल विचारलं जाईल, काय काय या स्पर्धेमध्ये तुम्हाला आवडलं, काय काय आमच्या आयोजकांनी तुमच्यासाठी केलं, या संपूर्ण गोष्टी ॲलन सर यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतील त्या शेवटच्या दिवशी. उद्या दिवस देखील आहेच, परंतु उद्याच्या दिवशी थोडंसं सर आहे ना कंट्रोल करणार आहेत 1-2 दिवस. त्यानंतर खऱ्या रंगामध्ये आपल्याला ॲलन सर देखील पाहायला मिळतील. और ये रंग भरने वाली टूर्नामेंट है बंडे मारुति का। इतना बढ़िया ऑर्गेनाइज जो की गई है टूर्नामेंट, निश्चित तौर पर इनका जितनी पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 15 मध्ये पाहायला मिळतोय हिमांशू. कमीत कमी याची हाईट 6.5 फुटाच्या वरती असेल खेळाडू. 7 फूट लगेच जागेवरती त्याचं मोजमाप झालं. 7 फुटाचा खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा जर्सी क्रमांक 23 सोमवीर चढाईसाठी जाताना पाहायला मिळतोय. उजव्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न, कारण की या ठिकाणी जयपूरचे खेळाडू जर पाहिले आपण तर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या 5 खेळाडूमध्ये अप्रतिम त्याच्या माध्यमातून पहा, लगेच डुबकी मारल्यानंतर वाकून लगेच गेले आणि साहिलला बाद केलं. जर्सी क्रमांक 7 मध्ये आपल्याला साहिल पाहायला मिळतोय जयपूरकडून. डुबकी देखी जाए तो एक ही खिलाड़ी की याद आती है, वन एंड ओनली प्रदीप नरवाल। एक बड़ा नाम है, भारत में काफ़ी ज़्यादा उस नाम की चर्चे है, लेकिन यहाँ पर रोका गया है। इस लंबे हाइट के खिलाड़ी को, हिमांशु को रोका गया है। प्रत्येक वेळेस असं घडणार नाही की तुम्ही झोपलात फक्त पॉईंट लागले असं होणार नाही, कारण की समोरचा संघ देखील युनियन बँक जर पाहिला, सन्माननीय प्रशांतजी सुर्वे त्या संघाचे हेड कोच आहेत आणि तो त्यांचा संघ आहे. प्रशांत सर जर पूर्ण नाव मुंबई महाराष्ट्रभर राष्ट्रीय कबड्डी खेळामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं. ते प्रशांत सुर्वेंचा संघ आपल्याला पाहायला मिळतो युनियन बँक. आणि या युनियन बँकेने देखील आतापर्यंत बऱ्याचशा राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्यात व्यावसायिक गटाचा. तो संघ आज खेळताना पाहायला मिळतोय या ठिकाणी. एक बार रेड के लिए नितिन, जयपुर का एक बड़ा नाम है, काफ़ी ज़्यादा अच्छा खिलाड़ी। हैंड टच का बहुत ही बढ़िया इस्तेमाल, एक बहुत ही बढ़िया हैंड टच देखने को मिला नितिन की ओर से। यस सर, माने सर या ठिकाणी दर्शनला बाद केला, खेळाडूने रनिंग हँड टच केला. डावा मध्यरक्षक आपण पाहिला, परंतु त्या ठिकाणी पुन्हा तर चढाईसाठी युनियन बँकेचा खेळाडू पाहायला मिळतो. वारंवार हा खेळाडू आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वारंवार त्याची पकडच केली जाते. ही 4थी किंवा 3री पकड असावी या खेळाडूची. जर्सी क्रमांक 7 मध्ये पाहायला भेटतो हा खेळाडू सुशील. वारंवार जर आतमध्ये फुल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय, वारंवार या खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी जयपूरचा संघ नक्कीच आलं. मोठ्या पारितोषिकाची मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय. नेत्रदीपकाचं आयोजन आपण पाहतोय बंड्या मारुतीच्या माध्यमातून. गेले अनेक वर्ष या प्रकारचं असणारं जे आयोजन स्पर्धांच्या माध्यमातून करत असताना यापूर्वीच्या 4 राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा त्यांना अनुभव आहे. आणि आज आपण पाहतोय की आमदार सुनीलजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानं, नेतृत्वानं एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर आक्रमणासाठी असणारा महत्त्वाचा सोमवीर, एक महत्त्वाचा असणारा मोहरा आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जयपूर कप्सचं आपण जर पाहिलं तर त्यातला असणारा जर्सी नंबर 6 सगळ्यात सिनियर प्लेयर आहे त्यांच्यातला आपण पाहतो. क्रीडारसिकांच्या माहितीसाठी सिनियर नॅशनल जी अहमदनगरला झाली होती आणि त्याच्यातला असणारा तो गोल्ड मेडलिस्ट आहे. अद्यापर्यंत 4 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेत्रदीपकाचं प्रदर्शन त्याचं राहिलं आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रो कबड्डीमध्ये बेंगॉल वॉरियर्स असेल आणि जयपूर पिंक पॅन्थर्स या संघाकडून हा खेळाडू खेळला आहे. तर नेत्रदीपकाचं प्रदर्शन त्याचं राहिलं. आणि इथं आता एक
या संघातला असणारा सगळ्यात सिनियर म्हणून आपण त्याचा आक्रमण आपण पाहतोय. तोच महत्त्वाचा मोहरा या स्पर्धेच्या निमित्तानं. नक्कीच या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत आणि आपण नुकतंच पाहिलं की सुवर्ण संधी म्हणजे पैशाचा वर्षाव म्हणजे प्रो कबड्डीत आपल्या खेळाडूंना मिळालेला आहे. म्हणजे ती एक सुवर्ण संधी. आज क्रिकेटनंतर सर्वात जास्त पाहिला जाणारा गेम म्हणजे तो आपला कबड्डी आहे आणि आज विचार न केला असणार ज्या मातीच्या कबड्डीला आज एवढा फेम मिळाला, एवढं नाव मिळालं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय की या स्पर्धेमध्ये ज्यांनी कोणी विचार केलं नव्हतं तसा बक्षीस म्हणजे 5 लाख रुपये रोख रक्कम, 3 लाख, सर्वोत्कृष्ट खेळाडूला 1 लाख रुपये. आज आपण या ठिकाणी पाहतो की अनेक स्पर्धेमध्ये पहिला बक्षीस 1 लाख रुपये असतो, पण आपण या ठिकाणी 1 लाख रुपये प्रत्येक उत्कृष्ट खेळाडूला संपूर्ण स्पर्धेमधल्याला त्याला देत आहोत. नक्कीच 1 लाख मोलाची असणारी स्पर्धा अर्थात बंड्या मारुतीची. प्रत्येक खेळाडूबद्दल आपले असणारे जे दोन्ही असणारे आपण लाईव्ह कॉमेंट्री करतोय त्यातले असणारे दोन्ही आपले अनाऊन्सर अत्यंत सुरेख अशी माहिती देत आहेत. पण ॲलन, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी प्रत्येक संघातला असणारा जो प्रशिक्षक असतो ती सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्यात आपण जयपूर कब्स पाहतोय. दुसऱ्या बाजूला प्रशांत सुर्वे आपण पाहतोय ते बेंगॉल वॉरियर्सचे असणारे हेड कोच आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नरेंद्र रेड्डू आपण जे पाहतो तर आर्मीचे आपण पाहतो की ग्रीन आर्मी आणि रेड आर्मी आपण पाहतो तब्बल 10 वर्ष हे असणारे जे प्रशिक्षक आहेत ते आर्मीसाठी राहिलेले आहेत. त्याचबरोबर स्वतः एक खेळाडू म्हणून देखील त्यांची असणारी कारकीर्द अत्यंत महत्त्वाची आहे. प्रो कबड्डीमध्ये आपण जर पाहिलं तर पटनाकडून आपण सीझन 10 आणि 11 मध्ये आपण त्याला पाहिलेलं आहे आणि जयपूर पिंक पॅन्थर्सकडून सीझन 12 पासून त्यांचा असणारा कार्यकाल आपण पाहतो. तर अनेक चांगले खेळाडू घडवण्यात या कोचेसचं देखील अत्यंत महत्त्वाचं असणारं योगदान असतं. निश्चित आदर नरेंद्रजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या बंड्या मारुतीच्या वतीनं. नक्कीच गुरुशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आज या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक खेळाडूंना संधी देणारे बंगाल वॉरियर्सचे कोच प्रशांत सुर्वे होते, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक महाराष्ट्र खेळाडूंना संधी दिली खेळवण्याची. आणि तसंच आपण बोलणार की आज या ठिकाणी अनेक प्रशिक्षक सुद्धा आलेत आणि काही खेळाडूंनी तरी पहिल्यांदाच मुंबई गाठत असणार, पहिल्यांदा मुंबईत कबड्डीचा अनुभव घेत असणार आणि डिलाय रोडसाठी एवढी मोठी मेजवानी असणार की त्यांनी सुद्धा विचार नाही केला असणार की बंड्या मारुतीची या स्पर्धेमध्ये एवढे स्पर्धक येऊन खेळू शकणार आणि आम्हाला सुवर्ण संधी मिळू शकणार की एवढी सुंदर स्पर्धा अनुभवाची. नक्कीच खऱ्या अर्थानं लौकिकास पात्र असणारी एक मोठी स्पर्धा अर्थात बंड्या मारुती सेवा मंडळ. फक्त महाराष्ट्राने तर अख्खं भारतभर आपण जर पाहिलं तर जगभरात अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत. चांगल्या कमेंट्स बंड्या मारुतीच्या या आयोजनाच्या माध्यमातून येत आहेत आणि आमची सोशल मीडियावरती चांगल्या प्रकारे स्पर्धा कव्हर करण्याचा देखील प्रयत्न देखील होतोय. मनपूर्वक आभार असतील. ओव्हर टू ॲलन. धन्यवाद. आमचे दोन्ही ऑफिशियल्स कॉमेंटेटर आपण पाहिले तर मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय टाकळे सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत उपलब्ध झाली. त्यानंतर आमच्या समवेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 5 दिवस जोडले जाणारा तुम्हा आम्हा सर्वांचा गोड आवाज म्हणजेच ही काय ॲलन डिसोजा हे देखील ह्यांनी देखील चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. या प्रत्येक गोष्टीची तंतोतंत माहिती असतं, खूप महत्त्वाचं असतं आणि हीच माहिती आपल्याला पाहायला मिळते ॲलन सर यांच्याकडनं. काय म्हणाल सर? नाही, नक्कीच ॲलेनदादा असेल, टाकले सर असतील, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक निवेदक आहेत आणि त्याच पद्धतीचं आज जी मोठी कबड्डी स्पर्धा असते ना त्यावेळेला ॲलेनदादा असेल, टाकळे सर असतील यांची वर्णी या स्पर्धांना लागत असते. निश्चितपणानं आज चांगल्या दर्जाचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. युनियन बँक विरुद्ध जयपूर कप्स. नक्कीच तर या ठिकाणी पुन्हा चढाई करताना आपल्याला नितीन धनकर पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 परिधान केलेला खेळाडू, प्रो स्टार कबड्डी खेळाडू पाहायला भेटतो. पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल होताना पाहायला भेटेल जर्सी क्रमांक 7 मध्ये सुशीलने आत्तापर्यंत एक पॉईंट देखील मिळवला नाही आहे. प्रयत्न करावे लागतील या खेळाडूला, पॉईंट मिळवावे लागतील. ज्या प्रकारे या खेळाडूंना आपण प्रो स्टार कबड्डीमध्ये पाहिलं होतं त्यावेळेस यांनी पॉईंट आणले होते यू मुंबाकडनं खेळताना, परंतु ह्या ठिकाणी काहीतरी प्रयत्न करावे लागतील या खेळाडूला. नक्कीच सर, सुशीलला क्षमतेपेक्षा जास्त खेळावे लागणार आहे कारण की मुंबईकर प्रेक्षक जर म्हटलं, मुंबईचा खेळ जर म्हटलं तर वातावरणात देखील ॲलन सर नेहमी आपण पाहिलं की वातावरणाचा देखील थोडासा फरक पडतो. परंतु या ठिकाणी युनियन बँकेचा संपूर्ण खेळाडू एका खेळाडूवरती तुटून पडलेत आणि पाहिलं तर हिमांशू जर्सी क्रमांक 15 या खेळाडूला या ठिकाणी बाद करण्यात आलं आहे. एक वेळेस पाहिलं तर सुरुवात केली होती जयपूरने तर अप्रतिम केली होती, त्यानंतर तर युनियन बँक देखील कमबॅक करताना पाहायला मिळतोय ना. हा खेळच तसा आहे ना, तुम्ही सुरुवात कशी करता त्याला फारसं महत्त्व नाही, तुम्ही शेवट कोणत्या दिशेने जाता हे फार महत्त्वाचं आहे. आणि मैदानावरती युनियन बँक पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतंय. 8
युनियन बँक 8 तर जयपूर कप्स 10 गुणांच्या आघाडीवरती पाहायला मिळतोय. नक्कीच ॲलन सर एक थॉट मला आठवला, म्हणजे काय माहिती आहे का, शाळेत आपल्याला शिकवलंय काटकोन, त्रिकोण आणि षटकोन, परंतु वेळेला आपला कोण नाही, आपल्याला वेळ शिकवते. आणि या ठिकाणी पाहायला मिळते या वेळेला कोण जो चांगला खेळणार ना तो आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करणार, असा कबड्डी आहे. पहा मगातपासून पहिला आपण तर नितीन धनकर चांगली चढाई करत होते, चांगले पॉईंट आणत होते, परंतु या ठिकाणी युनियन बँक संघाने देखील अप्रतिम कमबॅक केलं आहे. या ठिकाणी पहिला पॉईंट पाहायला मिळतोय आपल्याला सुशील याच्याकडून. पहिली बोनी केली आहे खेळाडूने. मगातपासून आत्तापर्यंत 6 चढाई केल्या आहे खेळाडूने, एकही पॉईंट मिळाला नव्हता, परंतु आता महत्त्वाच्या क्षणाला सुशील याने पॉईंट मिळवला आणि आपल्या संघाला महत्त्वाची कामगिरी करून दिली युनियन बँकेला. आणि सामना जाऊन पोहोचलाय 10-10. एक वेळ होती की सुरुवात झाली होती, जयपूरने आघाडी घेतली होती, परंतु ती आघाडी आता बिघाडीमध्ये जाताना पाहायला मिळते. युनियन बँक 10 तर जयपूर 10. कारण की या ठिकाणी आता जर पाहिलं तर सन्माननीय प्रशांतजी सुरुबे सर या ठिकाणी उठले, त्यांनी आपल्या खेळाडूंना थोडेसे कानमंत्र देताना पाहायला मिळतात, एक माहिती देताना पाहायला मिळतील की कशा प्रकारे आपल्याला खेळायचं आहे, कशा प्रकारे हा टायलेंट गेम आहे, काय आता तुम्हाला करायचं येणार पुढच्या मिनिटामध्ये, या संपूर्ण गोष्टी आता प्रशांत सर देखील आपल्या खेळाडूंना सांगताना पाहायला मिळतात. गेले जर पाहिले तर 25-30 वर्ष प्रशांत सर देखील कबड्डीशी जोडलेत, अजूनही कबड्डीशी नाळ त्यांची जोडलेली आहे. अशा मला पाहायला मिळतात आमच्या मुंबई विभागातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व, ते म्हणजे प्रशांत सुर्वे सर. आणि नक्कीच त्याच ताकदीच्या समोर प्रशिक्षक देखील पाहायला मिळत आहेत. नरेंद्र धेनू सर जयपूर संघासाठी ते प्रशिक्षक म्हणून आज आपली भूमिका पार पाडतायत. आणि उत्तम खेळ, उत्तम सामना आपल्या या सर्व प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. युनियन बँक 10 तर जयपूर कप्स 10 अशी गुणतालिका आहे. आणि पुन्हा चढाईसाठी सुशीलला वारंवार तर दोघांमध्ये का सोडले, पाहूया त्याच्याकडे स्किल आपल्याला पाहायला मिळते, ताकद पाहायला मिळते, आणि ते घाई केली आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु तिकडे घाई झाली आणि सुशीलला आता दुसरा पॉईंट देखील पाहायला मिळतोय. शेवटची चढाई असेल, पाहूया यामध्ये जर पॉईंट आणला या खेळाडूने तर नक्कीच लोन कुठेतरी वाचला जाईल जयपूरचा. जर पकड झाली तर पहिला लोन आपल्याला जयपूर कप्सवरती आपल्याला येताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 4 मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. बोनस सोडलाय कारण कोणतीही रिस्क घ्यायची नाही. ओ चुकी झाली आहे खेळाडूकडनं. मोक्याच्या क्षणाला एकटा खेळाडू बाकी होता, सिंगल टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि या खेळाडूने आपल्या हाईटचा फायदा घेताना 1 गुण मिळवला, 2 गुण मिळवले सर या ठिकाणी. बोनस प्लस या ठिकाणी एक सिंगल पॉईंट भेटला. आता या ठिकाणी पुन्हा एकदा सुशील आपल्या रंगामध्ये येताना पाहायला मिळतोय. वारंवार तिसऱ्या चढाईमध्ये देखील या खेळाडूने पॉईंट मिळवला आहे आणि मिळवावे लागणार आहे. सुशीलला सूर गवसलाय त्याचा, पण आता पुन्हा एकदा जयपूर संघाचा खेळाडू 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला मागील चढाईमध्ये बोनस प्लस गुण मिळवला होता. या चढाईमध्ये निर्णायक चढाई असणार आहे. बोनस तर कन्फर्म केलेला असं वाटतंय, परंतु काय पुढे घडतंय हे देखील पाहावं लागणार आहे या सामन्यामध्ये. बोनस जर पाहिली तर पूर्ण आता ऑनच करून ठेवले तुम्ही, बोनस टाकाने निघून जा. आणि या ठिकाणी जर्सी नंबर 20 इथं पाहायला मिळतोय. रोहन तुपरे अप्रतिम पकड केली आहे या खेळाडूने. नक्कीच ॲलन सरांनी आठवण करून दिली. असे भिवंडीमध्ये खेळाडू पाहायला भेटायचे की ते कुठूनही कधी मध्ये यायचे आणि पकड करायचे, आणि तीच पकड आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटली. युनियन बँकेचा खेळाडू आपल्याला जर्सी नंबर 20 मध्ये रोहन तुपरे. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहिलं तर सुशील आता थांबायचं नाव घेत नाही. वारंवार चढाई, 4थ्या चढाईत देखील या खेळाडूने पॉईंट मिळवलाय. नाही, तुम्ही म्हटलात ना हा खेळाडू गुण मिळवत नाहीये, म्हणून त्याने ते ऐकलं आणि त्यांनी त्याच्या क्षमतांवरती काम केलं आणि पुन्हा एकदा सुशीलने गुण मिळवले. आणि प्रत्युत्तर आहे त्या चढाईला नितीनचं. कारण की आता युनियन बँक 17 आणि जयपूर कप्स आपल्याला 14 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय. फक्त 3 गुणाच्या आघाडी आपल्याला संघ पाहायला मिळतो. या ठिकाणी फॉलो बॅकला दोन्ही खेळाडू तयार होते, 23 नंबर आणि 25 नंबर. सोमीर पण तयार होता आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला आदित्य पवार देखील तयार होता, परंतु हँड टच केलं खेळाडूला.
सुशीलला चांगला सूर गवसलाय आता. सुशील आता काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवण्यासाठी तो आक्रमक झालाय आणि इथे पुन्हा एकदा 2 गुण. सुशील नक्कीच सुशील इथं समोरच्या संघाला चुकीला भाग पाडायला लावतोय, कारण की प्रत्येक खेळाडूला आता त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत. अलन सर, आपण पाहिलं ना की मूवी लॉन्च झाला होता तो दगडीचा मध्ये एक डायलॉग होता, चुकीला माफी नाही. इथं चुकी झाली नाही, इथं माफी देखील नाही आहे आणि खेळाडू आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. 2 खेळाडू या ठिकाणी बाद झाले. नाही, नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक कुठल्याही मॅचमध्ये चुकीला माफी नसते. तो क्रिकेट असू द्या, फुटबॉल असू द्या किंवा कबड्डी असू द्या. पण आपल्या कबड्डी असा खेळ आहे की एक चूक आपण माफ करू शकतो. कारण का असतो की रिट्रीव्ह होतात प्लेयर, ऑल आउट झाल्यानंतर परत 7 प्लेयर आतमध्ये येतात. पण जर प्रत्येक वेळी 30 चूक होत राहणार, पण आम्ही नाही शमसू शकत. आम्ही म्हणजे ते होतच नाही ना. पण आता आपण या ठिकाणी पाहतो कुठेतरी मॅच अशा ठिकाणी आहे, आपल्याला वाटलेलं आहे की लीड कुठेतरी जयपूर कप्सकडे असणार. पण आता आपण पाहतो 4 गुणांची आघाडी युनियन बँककडे आत्ताच्या स्थितीला आहे. पण जयपूर कप्सची जी टीम आहे ते जयपूर पिंक पॅन्थरच्या संघात खेळणारे अनेक खेळाडू त्या संघात खेळत आहेत आणि ते एक टॉप संघ आहेत. पण बघा, कधी कधी पहिल्या मॅचमध्ये नवीन टीम्सला थोडंसं कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम असतो कधी कधी. पण मला नक्कीच वाटणार ही टीम जयपूर कपची टीम वरती जरूर नक्कीच खेळणार. नक्की सर, तुम्ही ज्या प्रकारे माहिती दिली आहे की जयपूरचा संघ वरती खेळणार आहे, त्यांचा कॉम्बिनेशन चांगले. अर्धे प्लेयर जर पाहिले आपण तर जयपूर पिंक पॅन्थरचे खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला भेटत आहेत आणि त्यांचं कॉम्बिनेशन थोडं का होईना पहिली मॅच आहे. येणाऱ्या काही उद्या परवा त्यांचं कॉम्बिनेशन प्रॉपर होतं पाहायला भेटेल आपल्याला. येणाऱ्या काही वेळानंतर फक्त सामना संपल्यानंतर जो तो आपल्या हॉटेलमध्ये जाणार नाही आहे, तर त्यानंतर त्यांची टीम मिटिंग घेतली जाईल आणि टीम मिटिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या त्या प्रत्येक खेळाडूला सांगितल्या जातील. नक्कीच आपल्याला बोलतो ना नेहमी देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. पण जर इम्प्रूव्हमेंट करता करता युनियन बँककडून असे चुक्या व्हायला लागल्या तर नक्कीच कुठेतरी प्रशांत सुर्वे जे त्यांचे कोच आहेत त्यांना कुठेतरी मनात खंत असेल की आपण चांगलं खेळत आहोत, जयपूर कपसारख्या एका टीमला आपण चांगली लढा देत आहोत. पण कुठेतरी असे चुका त्यांना थांबवा नक्कीच लागणार. पण जो मेन रेड रेस सुशील, ज्याला जयपूर कप्सनी वारंवार टॅकल केलं होतं, त्याला कुठेतरी आता पॉईंट मिळायला लागलेत. तो समोरच्या संघाला भाग पडत आहेत. आता त्याला समोर तो ॲडव्हान्स पॉईंट पण मारतोय आणि तो त्या संघाला भाग पण पाडतोय की तुम्ही चुकी करा. पण नक्कीच नितीन दनकर काय करणार, कसा करणार, आता त्याच्या संघाला विजय कसा मिळवून देणार ते पण महत्त्वाचं असणार आहे. बरोबर आहे सर, नक्कीच या ठिकाणी आता सुशीलला देखील सूर गवसलाय. वारंवार प्रत्येक रेडमध्ये तो पॉईंट आणताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला को स्पॉन्सर बाय LIC देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष आभार आपल्याला व्यक्त करावे लागतील बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून. नक्कीच बँक ऑफ इंडिया आणि LIC ऑफ इंडिया हे असे स्पॉन्सर आहेत की जेव्हाही महाराष्ट्र स्पर्धा होते आणि मला नक्कीच माहिती आहे बंड्या मारुती जेव्हाही स्पर्धेचं आयोजन करतो ते प्रत्येक कबड्डीच्या पाठीमागे असतात, पाठीराखीच्या पाठीमागे असतात आणि संघाला बोलतात तुम लढो हम है तुम्हारे साथ. असे आपल्याला पाहिजे आणि असे स्पॉन्सर्स पाहिजेत. आणि मध्यंतराला सामना थांबलेला आहे. 20 आणि 18 2 गुणांची आघाडी युनियन बँककडे. पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे कारण 20 मिनिटं राहिलेले आहेत. त्या 20 मिनिटात कसा उलटफेर होणार आणि आपण भेटूया नक्कीच या हाफ टाईम नंतर. नक्कीच सर, कारण की या ठिकाणी आपला चेंज ऑफ कोड झालेला आहे. दोन्ही आता संघ प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर पुन्हा आपल्याला बाजूला होताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहिलं तर बंड्या मारुती सेवा मंडळ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त श्रेणी व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील आपल्याला पाहायला मिळते आणि आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता विजेत्या, उपविजेत्या आणि उपांत्य उपविजयी, अंतिम विजयी या खेळाडूंना जी ट्रॉफी विशेष आकर्षक डिझाईन केलेली प्रभू हनुमानाची ट्रॉफी दिली जाणार आहे. काय ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. नक्कीच हनुमंतरायाचा आशीर्वाद या मंडळावरती आणि संपूर्ण प्रेक्षकांमध्ये खेळाडूंवरती असणार आहे. या पद्धतीनं आपण ट्रॉफी बघितल्यात, अतिशय सुंदर ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून हे चषक आपल्याला पाहायला मिळालेत. सामन्याला थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. युनियन बँक विरुद्ध जयपूर हा सामना उत्कंठावर्धक असणार आहेच.
ही आपली शेवट या ठिकाणी पाहिलं तर ए ग्रुपमध्ये युवा पलटण ONGC मिड लाईन हे संघ खेळताना पाहायला मिळतात. तर ग्रुप बी मध्ये BPCL, साऊथ सेंट्रल रेल्वे, मुंबई पोस्टल. सी ग्रुपमध्ये इंडियन नेव्ही, BPT, तामिल तलाई वाज हे संघ खेळताना पाहायला मिळते. डी ग्रुपमध्ये पाहिलं रेड आर्मी, युनियन बँक, जयपूर पिंक कप्स हे संघ आहेत. तर ई ग्रुपमध्ये तामिळनाडू स्टेट, UP योद्धा आणि DPU पुणे हे संघ खेळताना पाहायला मिळतील. उद्या होणारा पहिला सामना जर पाहिला तर तामिळनाडू स्टेट विरुद्ध DPU पुणे हा सामना आपल्याला पाहायला भेटेल ठीक 4 वाजता. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका, तोपर्यंत आपण पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने. महत्त्वपूर्ण मॅचकडे चालू असलेला सामना जयपूर कप्स विरुद्ध युनियन बँक हा सामना पाहायला मिळतो. युनियन बँक या संघाकडे 4 गुणाच्या आघाडी युनियन बँक आपल्याला संघ पाहायला मिळतोय. 19-22 नक्कीच 1 गुण आता जयपूर कप्स या संघाने प्राप्त केलाय. युनियन बँक 22. तर या ठिकाणी आपल्याला जयपूर कप्स आपल्याला पाहायला भेटेल 19. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सर सुरुवात होताना पाहायला मिळते. उलटफेर होईल का या सामन्यामध्ये, कारण जयपूरने आघाडी घेतली होती परंतु आता ती आघाडी पिछाडीवरती गेली आहे. युनियन बँकने सुंदर कमबॅक केला या सामन्यामध्ये आणि 5 विरुद्ध 1 लढतीमध्ये गुण मिळेल का या खेळाडूला? 23 नंबरची जर्सी. हो, सुंदर सुंदर अँकल होल्ड पाहायला मिळाला. महत्त्वाचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहत होताना पाहायला भेटलं. आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता या खेळाडूचा, परंतु त्या ठिकाणी थोडीशी दिशाहीन त्याची झाली आणि जो कॉर्नरचा खेळाडू होता त्यांनी अप्रतिम अँकल होल्ड केला आणि एकट्या त्या खेळाडूने त्या खेळाडूला बाद केलंय. चढाईसाठी नितीन. पुन्हा एकदा पहा, इथं थोडीशी चुकी होताना पाहायला भेटत होती, परंतु युनियन बँकेच्या खेळाडूकडनं एक कॉल आला, थांबायचं आहे. पुन्हा चढाईसाठी आता सुशील तर आता वेगाने पॉईंट आणतोय, प्रत्येक रेडला पॉईंट आणतोय. पहिल्या त्याच्या 2 पकड जरूर झाल्या होत्या, त्यानंतर कुठेतरी जर पाहिलं तर प्रशांतजी सुर्वे सर यांनी कुठेतरी त्या खेळाडूला कानमंत्र दिल्याने या ठिकाणी अप्रतिम पॉईंट पाहायला मिळतोय. रनिंग अँड टच आणि त्यावर त्या ठिकाणी षड्डू देखील येताना पाहायला मिळतोय. सुशीलला सूर गवसलाय. ज्या पद्धतीला त्याला खेळायचं होतं तशा पद्धतीचा आता खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची देखील आनंदाचा वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षक देखील उदंड प्रतिसाद देत आहेत त्या सुशील या खेळाडूला. पुन्हा एकदा प्रत्युत्तर असणार आहे नितीनचं. नितीनला ॲडव्हान्स टॅकल. पायामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न काही सफल झाला नाही. चुकी केली जाते, काही गरज नसताना. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याच्यावरती ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न करताय. त्याच्याकडे स्किल चांगली आहे, ताकद चांगली आहे, हाईट चांगली आहे, संपूर्ण कॉम्बिनेशन त्याचं आपल्याला चांगलं पाहायला भेटते. परिपूर्ण खेळाडू तो पाहायला भेटतो आणि तुम्ही त्या ठिकाणी घाई करताय वारंवार. ही घाई कुठेतरी थोडीशी येणाऱ्या वेळेमध्ये युनियन बँकेला थोडी महागात पडू शकते. त्या चुका यांना सुधाराव्या लागतील. पुन्हा रनिंग अँड टच पहा, पुन्हा मारण्याचा प्रयत्न. वारे वा सुशील, काय हा पट्ट्यात चढाई करतो आणि प्रत्येक आता रेडवरती हा सुशील आपल्याला पॉईंट आणताना पाहायला मिळतोय. जबरदस्त. जिंकलंच भावा, जिंकलंच. मन जिंकलेली आहेत मुंबईकरांच्या सुशीलने. जयपूर कप्स 21 तर युनियन बँक 24 अशी गुणतालिका. आणि इथे मात्र नितीन देखील सुंदर खेळ करतोय या ठिकाणी. या ठिकाणी जर आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे, बेळगावचा खेळाडू आहे सुशील आणि चांगली चढाई करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक आता पॉईंट जर पाहिली चढाईच्या माध्यमातून 1-1 पॉईंट आणण्याचा प्रयत्न करतोय. 24-22 अशी पाहायला मिळते. या ठिकाणी पहा 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 आणि पाहतच राहा, काय स्किल पाहायला मिळते. सर्व खेळाडू एकत्र आल्याने या ठिकाणी गॅप मधून काढलं आणि आता पाहूया किती मोजलेत. 1 2 3 सुपर डुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. वारे वा पट्ट्या, काय चढाई केली आहे सोमवीरने. या सोमवीरने आजच्या या दिवसामध्ये हंगामाच केलाय. शेवटच्या मॅच मध्ये पहा 1-1-2 आणि तिसऱ्या खेळाडूने लगेच हातवरती गेले आणि पंचांचं बारकाईने लक्ष खेळाडूवरती होतं.
आता या ठिकाणी जर पाहिलं नरेंद्र रेणू थोडंसं आता कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत टीम जयपूर कप्स या संघाला. चुकी झाली आहे. मॅच जवळजवळ जर पाहिलं तर फक्त एक गुणाची आघाडी आपल्याला युनियन बँक पाहायला भेटत होती, परंतु हे 3 पॉईंट त्यामध्ये ॲड झाल्याने 27-22 अशी आपल्याला गुणसंख्या पाहायला मिळते. 5 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी कुठपर्यंत युनियन बँक घेऊन जाते हे पाहावं लागणार आहे की जयपूर पुन्हा एकदा रोखण्यास यशस्वी होईल. नाही, परंतु आता मला या संपूर्ण मॅचमध्ये असं वाटतं की युनियन बँक आता थांबणार नाही आहे. युनियन बँकचं संपूर्ण कॉम्बिनेशन जर पाहिलं, कवर्स पहा, रेडिंगच्या याच्या माध्यमातून देखील चांगल्या रेड पाडल्या जात आहेत. प्रत्येक रेडवरती आता सुशील देखील बेळगावचे खेळाडू आहेत, ते देखील प्रत्येक रेडला पॉईंट आणतात. पुन्हा एकदा पहा, सुशीलचं नाव घेतलं. सुशील दोघांमध्ये चढाईसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. काय वाटतं या चढाईमध्ये सुशील गुण मिळवेल की नाही? मिळवला सर, कारण की आता तो थांबणार नाही. प्रेक्षक टाळ्या वाजवतात त्या खेळाडूसाठी. एवढी मोठी चांगली चढाई करताना पाहायला मिळतो सुशील. नितीन धनकर हँड टचचा नक्कीच नक्कीच आलं. यंदा भारतातली अनेक मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. या ठिकाणी पाहायला मिळतोय जयपूर कप्स या संघाने रिव्ह्यू घेतलाय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच आपल्याला विद्याधर गाडीसर या ठिकाणी पाहायला मिळतात. येस सर, नक्कीच विद्याधर गाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेफरीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. काय निर्णय होईल हे पाहणं उत्सुकाचं राहणार आहे, कारण हा जवळपास निर्णायक निर्णय असणार आहे. कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 1300 प्रेक्षक ही लाईव्ह मॅच बघतायत बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब लाईव्ह वरती. पुन्हा एकदा पाहिलं तर युनियन बँकेने लोन दिलाय. लोन तर दिलेला आहे, त्याची परतफेड तर करावी लागेल या ठिकाणी जयपूरला, कारण हप्त्याने का होईना हा लोन तर फेडावाच लागेल. 31-24 गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं. युनियन बँक 31-24 जयपूर. चढाईसाठी पुन्हा सुशील बेळगावचा खेळाडू चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बोनससाठी अटेम्प्ट आहे. थोडीशी कव्हर पहा, किती वेगाने आलवताना या ठिकाणी मिळवलेत या खेळाडूने. महत्वाची चढाई, डोळ्याचे पारणे वेढणारा ही पकड होती. पकड सक्सेसफुल झाली असती, पण थोडासा वेळ घेतला सपोर्ट करणाऱ्या खेळाडूने, म्हणून त्यामुळे थोड्याशा ताकदीच्या जोरावरती सुशीलने हे 2 पॉईंट मिळवलेत. चांगली चढाई पाहायला मिळते सुशील यांच्याकडून. सुशील काही ऐकत नाही आज. सुशील उत्तम खेळ करतोय. हिमांशू चढाईसाठी उंचपुराचा खेळाडू. प्रत्येक चढाई आता मात्र जयपूरची निर्णायक असणार आहे. इथे अँकलचा प्रयास होता आणि खेळाडू देखील बाद होतोय युनियन बँकचा. कारण की चढाई तितकी फास्ट होती ना की कुठल्याही क्षणाला ती बोनस टाकू शकत होते, कुठल्याही क्षणाला समोर अटॅक करू शकत होते. आणि त्या घाई गडबडीमध्ये जर आपण पाहिलं तर तिकडे अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता आणि तो थोडासा चुकला आणि तिथे तो पॉईंट पाहायला भेटला. इथे चढाईसाठी पुन्हा एकदा सुशील वारंवार या ठिकाणी पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतात. हिमांशू महत्वाचा रेडर आउट होताना पाहायला भेटेल आता जयपूरचा. आज सुशील आपल्या खेळाडूंना सांगतोय, तुम्ही घाबरू नका, मी आहे मैदानामध्ये. तुम्ही डिफेन्समध्ये जरी बाहेर गेलात तरी मी चढाईमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मैदानावरती आणेन. आणि चढाईसाठी आता मात्र नितीन आलाय.
एका मोठ्या विश्रांतीनंतर मला वाटतं सोमवीर चढाईसाठी जातोय, कारण सुशीलने ज्या पद्धतीने चढाई केल्या तिथून सोमवीरला काही संधी मिळाली नव्हती चढाई करण्यासाठी. युनियन बँक जयपूर हा सामना पाहायला मिळतोय. चढाईपट्टू नितीन चढाई करताना पाहायला भेटेल. युनियन बँक 34 आणि जयपूर कप्स 26. 8 गुणाची आघाडी युनियन बँक या संघाकडे आपल्याला पाहायला भेटेल. प्रत्येक स्किल वापरली जाते या ठिकाणी. पुन्हा हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता, पकड झाली आहे, अप्रतिम पकड केली या खेळाडूची. बघता बघता आघाडी 9 गुणांची झाली आता युनियन बँकची. जी आघाडी 1-2 गुणांनी घेऊन खेळत होता जयपूर संघ, तीच आता आघाडी बिघाडी झाली आहे आता. तर ऑफिशियल टाइम आउट झाला या ठिकाणी. एवढ्या ऑफिशियल टाइम आउटमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू एकत्र आले, चर्चासत्र केलं या खेळाडूने की आता पुढच्या येणाऱ्या रेडमध्ये, पुढच्या येणाऱ्या चढाईमध्ये आपल्याला काय करावे लागेल. जे करायचं होतं ते आता सुशीलने करून ठेवलंय आपल्या संघासाठी, पण अजूनही वेळ संपली नाहीये. सुशीलला त्याच पद्धतीचा खेळ चालू ठेवावा लागणार आहे, कारण जयपूर संघ असा आहे जो कधी कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. कारण की फक्त 9 गुणाची आघाडी आपल्या युनियन बँक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पुन्हा 4 खेळाडू पाहायला भेटतील. किक मारण्याचा प्रयत्न होता, वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातो सुशील याच्याकडून. एम्प्टी रेड या थर्ड रेडसाठी. येस, बजर वाजलाय. डू आय डायची रेड असेल. चढाईसाठी जर पाहिलं तर सोमवीर जर्सी क्रमांक 23 चढाई करताना पाहायला भेटेल. 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात जयपूर संघाचे. इकडे बोनस ऑफ आहे, बोनस ऑन नाही आहे. इथं टच करावेच लागेल अशी स्थिती आहे आता सोमवीरकडे. पाहूया आता सोमवीर काय करेल. कारण स्क्रीनवरती पण आपण पाहतो डू आय डाय. पण घेतला जाईल का हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी थाई होल्ड केलं जाते खेळाडूला. सोमवीरची पकड या ठिकाणी केली जाते. ॲडव्हान्स टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण जर पाहिला तर जयपूर कपच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी घेतला जातो आहे. रणनीती व्यूहरचना पुन्हा एकदा युनियन बँक आणि जयपूरच्या वतीने केली जाते. आता फक्त आघाडी राहिली आहे जयपूरकडे, माफ करा युनियन बँककडे 8 गुणांची. हे 8 गुण खूप महत्त्वाचे ठरणार आहेत युनियन बँकेसाठी. कारण की वारंवार प्रशांत सुर्वे सर देखील येऊन चर्चासत्र करतात आपल्या खेळाडू बरोबर. प्रत्येक पॉईंटसाठी कसं खेळायचं आहे. नक्कीच आज कुठेतरी आपल्या प्रेक्षकांना वाटत होतं की सुशील सुद्धा आपल्या प्रभापूरचा आहे. एवढे टाळ्याच्या सुशीलमध्ये वाटत होतं. नक्कीच आवडण्याचं नक्की टाळ्या आणि शिक्का
दोन्ही होऊ द्या सुशीलसाठी. ॲलन आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं चालू सामन्यात हा खेळाडू इतिहास घडवू शकतो आणि ते दाखवण्याचा प्रत्येक रेडमध्ये त्याने प्रयत्न केला. सुरुवातीच्या 2 पकडी जर वगळल्या तर अद्यापपर्यंत त्याला कॅच काढता आलं नाही. नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे खेळाच्या माध्यमातून या खेळाडूनं दाखवलंय. बॅटल वॉरियर्सचा एक लाडका खेळाडू, आता मुंबईकरांचा लाडका खेळाडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तो सुशील. नक्कीच सर, आपण नेहमी म्हणणार की जो खेळाडू या मैदानावरती चांगली कामगिरी करतो ना, तो भारताच्या कबड्डीमध्ये चांगली कामगिरी करतो. या मैदानाचा आशीर्वाद आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो सुशीलला नक्कीच सुरुवातीला 2-3 टॅकल झाले होते नक्कीच, पण त्यानंतर सुशीलला जेव्हा एक स्पार्क भेटलं, एक सुरुवात भेटली, त्याने म्हणजे बोलतो ना रॉकेटला आग लागायला वेळ लागलं, पण रॉकेट एकदा उडायला लागलं तो रॉकेट आतापर्यंत थांबलाच नाही. नक्कीच नक्कीच. आणि आपल्याला आता चालू सामन्यातला रेडर कोण, बेस्ट रेडर कोण हे सांगायला क्रीडा रसिकच सांगतील. बघूया काय होतंय. थोड्याच वेळात तो निर्णय देखील आपल्याला कळणार आहे. नाही, सर्वात महत्त्वाचं सर, आपल्याकडे कबड्डीतले एक दिग्गज म्हणजे अनिल भोईर आहे. अनिल भोईर प्रत्येक सामन्यामध्ये त्यांची एक टीम आहे जी प्रॉपर मार्किंग करतेच, कुठल्या खेळाडून किती गुण मिळवलं, कुठल्या खेळाडून किती टॅकल केले आणि काय, आणि त्या अनुषंगाने आपण बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट रेडर त्याचं ठरवतो. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनसाठी अनिल भोईर म्हणजे एक रत्न आहे, कारण प्रत्येक टेक्निकल कमिटीमध्ये खूप मोठं योगदान असतं. महाराष्ट्रात कुठेही स्पर्धा कव्हर करत असताना खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो हे सगळे जे अपडेट्स आपण खेळाडूंच्या माध्यमातून आपण प्रत्येक क्रीडा रसिकांपर्यंत देतोय आणि त्यासाठी तांत्रिक समितीचं असणारं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच अनिल. नक्कीच या ठिकाणी जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह ऐकत आहेत यूट्यूबवरती, आपण ही स्पर्धा बंड्या मारुती या यूट्यूब चॅनलवरती पाहतो. आपल्या सर्वांना विनंती असणार की ही लिंक शेअर करा. नक्कीच मित्रांनो, या एवढ्या सुंदर कबड्डीचा अनुभव आणि आस्वाद फक्त आपण घेऊ नका, आपण अनेकांना शेअर करा, कारण या कबड्डीच्या जो ऑल इंडिया स्पर्धा आहे त्यातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि अनेक स्पर्धक या खेळाडू पाहून किंवा या सामने पाहून नक्कीच घडू शकणार. आपण या ठिकाणी लाईव्ह येणार आहोत उद्या ठीक 4 वाजता आणि आजच्या सत्रातील आज शेवटचा सामना आहे जयपूर कप्स विरुद्ध युनियन बँक. आपण या ठिकाणी पाहतोय की प्रशांत सुर्वे जे बंगाल वॉरियर्सचे कोच सुद्धा होते, युनियन बँकचे कोच, एक राष्ट्रीय खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण मुंबई शहर अंकुर संघातून खेळणारे हे खेळाडू आहेत. 29 आणि 42 13 गुणांनी आघाडी युनियन बँक या संघाकडे. नक्कीच नक्कीच. बेहद खुश असणार प्रशांत सुर्वे सर आपल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवरती. नेत्रदीपक अशी ही लढत. बघूया थोड्याच वेळात आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं असणारे क्षणचित्र. ओ टू कॉमेंटेटर्स. धन्यवाद सर. कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर आपण बघितलं ना तर प्रेक्षकांसाठी संभाषण चालू होतं, कारण की हे मुंबईकर प्रेक्षक आहेत, हे डिले रोडचे प्रेक्षक आहेत. हे असे प्रेक्षक आहेत ना, तुमच्या विभागातला जरी खेळाडू खेळणारा असेल ना, तो चांगला खेळला तर नक्कीच त्याची बाजू घेतील, परंतु त्यांच्या समोरचा जर कुठला खेळाडू चांगला खेळत असेल ना तर हे आमचे प्रेक्षकांना त्याची बाजू घेतील. हे असे आमचे डिले रोड मुंबईकर प्रेक्षक आहेत. आणि हे आता पाहायला मिळतं बेळगावकर आपला सुशील खेळताना पाहायला मिळतोय, त्याची बाजू घेतात, त्याला प्रोत्साहन देतात, त्याही टाळ्या वाजवत आहेत. प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशीलसाठी जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी वाजवल्यात, सपोर्ट केलाय या मुंबईकर प्रेक्षकांनी या सुशीलसाठी.
चला जाऊया जयपूर क्लब्स विरुद्ध युनियन बँक या सामन्याकडे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. जाऊया पुन्हा मॅचला सुरुवात होते. या ठिकाणी युनियन बँक 42 आणि जयपूर कप्स 29 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी सोमवीर जर्सी क्रमांक 23 चढाई करताना पाहायला मिळतोय. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता खेळाडूकडून. एम्प्टी रेड. हिमांशूने सुरुवात चांगली केली होती, परंतु आता कुठेतरी कुठे ना कुठे जरासा त्याचा सूर ढासळलेला पाहायला मिळतोय कुठे. आणि पुन्हा एकदा एक चेन टॅकल पाहायला मिळाला हिमांशूसाठी. हिमांशूसारखा एक उंचपुरा खेळाडू ज्या वेळेला रोखला जातोय ना, खऱ्या अर्थाने टाळ्या वाजतायत. आता पुन्हा एकदा सुशीलच चढाईवरती गेला. वारंवार आता सुशील हेच नाव इथं जपलं जात आहे आणि तोच पॉईंट देखील आणतो. पहिल्या 2 जरूर त्याच्या टॅकल झाल्या. त्यानंतर प्रशांत सुर्वे सर यांनी दिलेले कानमंत्र त्यातून थोडासा गेम बदलला आणि पुन्हा एकदा पाहिला तर बोनसचा अटेम्प्ट होता. ठीक आहे, हरकत नाहीये. तो या ठिकाणी पकड करण्यात आली आहे सुशीलची. 29-43 13 गुण ची आघाडी आहे युनियन बँकेकडे. या ठिकाणी तुम्ही देखील तसंच पकडल्याने या ठिकाणी युनियन बँकेने देखील अँकल होल्ड केलाय आणि त्या देखील महत्वाच्या रेडरला आता बाहेर पाठवलंय. नितीन धनकर या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतोय. नितीन मैदानाच्या बाहेर सोमवीर चढाईसाठी. सोमवीर आज नक्कीच एक चांगली झोप लागेल आज सोमवीरला युनियन बँकच्या सगळ्याच खेळाडूंना, कारण चांगला खेळ केला आतापर्यंत युनियन बँकने. जयपूर थोडा पिछाडीवरती पडला या क्षणाला. 14 गुणांची पिछाडी आहे जयपूरसाठी. युनियन बँक आता सामना शांत करण्याचा, स्लो करण्याचा, धीमा करण्याचा प्रयत्न करणार. मागील चढाईमध्ये हिमांशूला सुंदर पकड झाली होती, परंतु हिमांशू पुन्हा एकदा आपल्या उंच पुरा शरीरयष्टीचा सुंदर उपयोग करतोय आणि गुण मिळवतोय. पुन्हा एकदा सुशील ज्या वेळेला चढायला जातो ना, त्यावेळेला एक गुण त्याच्या नावावरती फिक्स करून ठेवायला हवा. कारण प्रत्येक चढाईमध्ये चांगला खेळ केला आतापर्यंत सुशीलने. आता मात्र बोनस गुण ऑन आहे सुशीलसाठी. पण तशा पद्धतीचा आणि इथे पुन्हा एकदा ॲडव्हान्स टॅकल जयपूरच्या माध्यमातून. पुन्हा हिमांशू पाहायला मिळतोय. त्याच्या हाईटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला टॅकल या ठिकाणी केला. सपोर्ट चांगला भेटला युनियन बँकेचा आणि वारंवार एक गुण आपल्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळतात युनियन बँकेच्या. 46-31 15 गुणाची आघाडी आपल्याला पाहायला भेटेल. युनियन बँक हा शेवटचा सामना आहे. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त प्रथम श्रेणी पुरुष अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस दिनांक 28/4/2026 श्रमिक जिमखाना डिलाई रोड, ज्या श्रमिक जिमखान्याला कबड्डीची पंढरी समजली जाते, त्या श्रमिक जिमखान्यामध्ये आज आपल्याला स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. प्रेक्षकांनी दिलेलं महत्त्वपूर्ण प्रेम, आमच्या यूट्यूब वाहिनीवरती सोडलेले सर्व प्रेक्षक यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो की आपण दिलेलं प्रेम असंच आमच्या आयोजन समिती आणि आयोजकांवरती असंच राहून देत, असं नेहमीच आम्ही म्हणू. आणि असेच जुडले जा. उद्या ठीक सायंकाळी 4 वाजता बंड्या मारुतीची प्रथम श्रेणी व्यावसायिक कबड्डी स्पर्धा ऑल इंडिया आपल्याला पाहायला मिळते. उद्या ठीक सायंकाळी 4 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि उद्या स्पर्धेची लिंक ताबडतोब आपल्याला आपल्या नोटिफिकेशनवरती येईल, कारण की आपण बंड्या मारुती सेवा मंडळ ह्या चॅनल ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं आहे. त्यामुळे लगेचच लिंक आल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर आपण घर बसल्या मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा हिंदुस्थान असेल किंवा हिंदुस्थानाच्या बाहेर कुठेही आपण बसा, आपल्याला ही स्पर्धा घरी बसल्या देखील आपल्या मोबाईलवरती आणि आपल्या मोठ्या मोठ्या स्क्रीनवरती देखील पाहता येईल. असं देखणं आयोजन पाहायला मिळतंय. येणारे काहीच मिनिटं बाकी आहेत. युनियन बँकेचा चढाईपट्टू चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32-48
16 गुणच्या आघाडी युनियन बँक. पुन्हा बोनस पॉईंट या ठिकाणी भेटलाय. रनिंगमध्ये बोनस टाकलाय. अप्रतिम चांगली बोनस पाहायला मिळते. नाही, आता जर का कबड्डीचा विचार केला ना, अनेक स्किल आता वाढलेले आहेत कबड्डी खेळामध्ये. ज्या पद्धतीनं पूर्वीची कबड्डी आता फार बदलली आहे आणि प्रत्येक खेळाडू आपण आपल्या स्किलवरती काम करताना पाहायला मिळतो. आज सुशील असेल, ज्या पद्धतीचा सुशीलचा फुटवर्क होता, कमाल धमाल केली आहे त्याने आज मैदानावरती. नक्कीच आपले प्रेक्षक देखील त्या टाळ्या वाजवतात. या ठिकाणी थोडासा फंबल झाला खेळाडू. त्याला वाटलं की मला कुठेतरी आता टॅकल करणार आहेत म्हणून तो कुठेतरी खांद्यावरती हात ठेवून उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हवेत त्याची जंप बघितली केवढी वरती होती. एम्प्टी रेड पाहायला भेटली. पुन्हा एकदा चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. आणि पाहूया त्या ठिकाणी ऑफिशियल्स रेफरी यांच्याकडनं आऊट दिला जातो खेळाडूला, परंतु या ठिकाणी रेडर आउट असेल, कारण की या ठिकाणी रिव्ह्यू संपलाय जयपूरचा. तो आलाय, तो पुन्हा एकदा मैदानावरती आलाय. सुपर टॅकलची संधी आहे इथे. जयपूरला संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं करून देणार नाही सुशील. सुशील अतिशय उत्तम खेळ करतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुशीलला गुण मिळत आहेत. किती खेळाडू, किती खेळाडू, किती खेळाडू. अरे बापरे, ही चढाई सुपर डुपर रेड आहे काय पाहावं लागणार आहे. 1-2 पंचांचा निर्णय आलाय. 2 खेळाडू बाद केलेत सुशीलने. नक्कीच त्या ठिकाणी पंच देखील थांबले होते. पंचांना असं निर्देशनास आलं की 3 पॉईंट आहेत काय. पंचांनी 5 बोटं अशी दाखवली होती, परंतु त्यानंतर पुन्हा विचार विनिमय केला, पडताळणी केली मैदानामध्ये आणि त्यानंतर सांगितलं की नाही, फक्त 2 पॉईंट आहेत. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आता जयपूरवरती तिसरा लोन देखील पडताना पाहायला मिळतो. आता मोठी आघाडी पाहायला मिळते युनियन बँकेकडे. 54-33 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळजवळ जर पाहिलं तर मॅच क्रमांक 4 मध्ये आणि दिवस क्रमांक 1 मध्ये पाहिलं तर युनियन बँकेने आजचा दिवस हा गाजवला. नक्कीच गाजवलं. जो संघ सुरुवातीला असं वाटत होता की हा संघ जिंकतोय की नाही, जिंकतोय की नाही, परंतु आता संघ जर का पाहिला, आत्ताची वेळ जर का पाहिली तर युनियन बँक 1 साइड हा सामना आपल्याकडे खेचून घेऊन गेलाय. बरोबर आहे सर. आता इथं फक्त वेळ काढला जाणार आहे. 34-54 युनियन बँक 54 जयपूर 34. शेवटचा मिनिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी आमचे उपस्थित सर्व प्रेक्षक ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्या सर्वांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त अखिल भारतीय पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि आजचा पहिला दिवस या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. शेवटची रेड असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. माझ्या समवेत जोडले गेले तर प्रतीकजी माने सर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधून. आणि या शेवटच्या रेडमध्ये आजचा दिवस संपूर्ण जर पाहिला तर सर्व खेळाडूंनी गाजवला, परंतु विशेषतः युनियन बँकेने हा दिवस आपल्याला गाजवताना पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं धमाकेदार आपण शुभारंभ केला आणि या ठिकाणी पाहिलं तर येणाऱ्या काही सेकंदामध्ये हा दिवस क्रमांक 1 ची देखील समाप्ती होताना पाहायला भेटेल. आणि या ठिकाणी पहा सोमवीरने देखील हात वरती केल्याने सांगितलंय विजयी हा आम्ही प्राप्त केलाय. आणि या ठिकाणी मॅच देखील संपली जाते आणि विजयी संघ ठरलाय अर्थातच टीम युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई हा संघ. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी आम्ही देखील आपली रजा घेतो. भेटूया उद्या ठीक 4 वाजता तुम्हा सर्वांची लोकप्रिय कबड्डी स्पर्धा बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा प्रथम श्रेणी पुरुष कबड्डी स्पर्धा या ठिकाणी प्रतीकची माने आणि स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर आपण हॅलो. रजा घेतो. भेटूया उद्या ठीक 4 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. धन्यवाद. Both the teams line up, please. Jaipur Pink Panthers, Jaipur Cubs, please. Line up हो जाए भाई. प्रशांत यूनियन बैंक लाइन अप करा ना प्लीज. मी अनिल गाटे सर आणि किशन बोटे सर आपल्याला विनंती आपण बक्षीस समारंभासाठी यायचे. आजच्या दिवशीचा आज शेवटचा सामना मॅच क्रमांक 4 युनियन बँक विरुद्ध जयपूर कब्स आणि आम्ही धन्यवाद करू इच्छितो आपल्या बँक ऑफ इंडिया ऑफिशियल पार्टनर आणि को स्पॉन्सर्स लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया आणि आपल्यासोबत आहेत अनिल गाटे सर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि राष्ट्रीय खेळाडू किशन बोटे आणि एक बलाढ्य संघ अंकुर स्पोर्ट्स क्लबचे दोन्ही राष्ट्रीय खेळाडू आहेत. आपलंही स्वागत आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये